जिवंत राहिली शिवशाही, त्याचं कारण एकच आहे. त्याचं कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला त्याग आहे. थोडा विको द्यायचा, थोडा, आणि माझ्याकडे लक्ष द्यायचं कंटिन्यू हाताकडे. आणि म्हणून उत्तर गेलं, भीतीना मुळी तुझी गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिवा. सह्याद्रीचा शिवमगरचा तो, शिवमगरचा तो शिवशंभो राजा. तरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय तुझी ही गडगडणाऱ्या नभा. अनेक मोगल आले, निजामच्या हे आली, कुतुबच्या हे आली, आदिलच्या हे आली, पण निधड्या छातीचा यसाची बाजी तान्हाची मुरारबाजी, यसाची बाजी तान्हाची मुरारबाजी. सभाची गावची कुंभाळकर माझी पासलकर रामोशाचा बहिरजी, नाल्याचा शिवांगाची 18 पगडदारीची निभारा बोलकी दाराची पोहे एकत्रित करून याच सह्याद्रीच्या घरगोतांमध्ये शिवछत्रपतींनी राज्य घडवलं. मंडळी, ज्ञानोबांच्या आळंदीला जा, तुकोबांच्या देहुला जा, नाथबाबांच्या पैठणला जा. तसं आयुष्यात जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी रायगडावरती जाऊन या. कसा आहे माझा रायगड? ऐका, आणि तोच रायगड आजही तुम्हाला मला साक्ष देतोय. पण दृष्ट लागली या महाराष्ट्राला. आणि संगमेश्वराजवळ माता भगिनींना भेट ऐका, अंगावरती शहारे उभे राहते. संगमेश्वराजवळ माझ्या निधड्या छातीच्या शिवपुत्र शेर शिवाचा छावा. मंडळी, साखर खंडाने माझ्या संभाजीराजाला बांधलं गेलं संगमेश्वराजवळ. 40 दिवसांचा प्रवास झाला. रात्री गावाच्या विशीवरून माझ्या संभाजीला घेऊन जायचं. साखर खंडाने बांधलेल्या माझ्या संभाजीराजाला 40 दिवसानंतर ती भीमा, ती इंद्रायणी, तीच भामा, 3 नद्यांचा संगम जिथं आहे. विको कमी करा. एका बाजूला कोल्हापूर नावाचं गाव, एका बाजूला वडोद्रुक नावाचं गाव आहे. हा तारी पखवाज आणि त्याच भीमा नदीच्या काठावरती दिवस उजडला. फाल्गुन वैद्य अमावस्याचा, गुढीपाडव्याचा आदला दिवस. माता भगिनींना अंगावरती शहारे उभे राहतील. माझ्या संभाजी राजा नसता तर तुमच्या माझ्या कपाळाला कुंकू दिसलं नसतं. माझा शिवाजी राजा जन्माला आला नसता तर तुमच्या माझ्या अंगणात तुळस दिसली नसती. म्हणून शेवटचे 2-4 मिनिटं नीट ऐका. माता भगिनींनो, शिक्षेचा शेवटचा बल सुरू झाला. या संभाजी राजाचे डोळे काढायचे. दिवस होता फाल्गुन वैद्य अमावस्याचा. लाल गुंद सळ्या तापल्या गेल्या. तरुणांनो नीट ऐका, लाल गुंद सळ्या तापल्या गेल्या. तापलेल्या सळ्या निघाल्या माझ्या संभाजी राजाच्या दिशेनं निघाल्या. ज्या डोळ्यानं पाहिलं होतं बाळासाहेबांना, अरे ज्या डोळ्यानं पाहिलं होतं बाळासाहेबांना, ज्या डोळ्यानं पाहिलं होतं शिवछत्रपती राजांना, ज्या डोळ्यानं पाहिलं होतं त्या रायगडाला आणि त्या रायरेश्वराला, आता मात्र शिष्टीमध्ये माझ्याकडे लक्ष द्या. आता मात्र आवाज द्या, आवाज इथं आवाज द्या. आता मात्र लाल बुंद झालेल्या सगळ्या माझ्या संभाजी राजाच्या डोळ्याच्या दिशेने निघाल्या. तुम्ही डोळ्यामध्ये जाणार,
माझा राजा शांत झाला. लाल बुंद सळ्यातून डोळ्यात गेल्या, वेदांचा काहूर उठला गेला आणि माझा संभाजी राजा शांत झाला. नाही झुकला, कारण शिवाजीच्या रक्तातून तयार झाला होता. नाही झुकला, मराठ्यांच्या रक्तातून तयार झाला होता. औरंगजेब बादशाह नमाज पढ़त असताना बोलत होता, कैसे हे मराठे क्या खिलाते अपने बच्चे को. अरे कशी आहे मराठ्याची औलाद, अरे काय खाऊ घाली येत असेल ह्या पोरांना. नाही झुकत हा शिवपुत्र संभाजी झुकत नाही. शिक्षेचा दुसरा अंमल सुरू झाला. याची जमान कापायची, याची जीभ धडा वेगळं करायची. दाताच्या आतमध्ये असलेली, होटाच्या आतमध्ये असलेली जीभ बाहेर येत नव्हती. ज्या जिभेनं गायलं होतं चकदम चकदम, ज्या जिभेनं गायलं होतं हर हर महादेव, ती जीभ बाहेर येत नव्हती. शिक्षेचा दुसरा अंमल सुरू झाला आणि माझ्या संभाजी राजांच्या मस्तकावरती हातोडा घातला गेला. कानातून रक्ताची धार बाहेर आली, मुखातली जीभ बाहेर गेली, हाताने ती जीभ आसडली गेली, हातातले शमशेर समोर आले आणि ती शमशेर माझ्या संभाजी राजाची जीभ धडा वेगळे झाली. वळ 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 करत असलेली जीभ शांत झाली. ज्या जिभेनं गायलं होतं शिव शंभूचं कौतुक, ज्या जिभेनं गायलं होतं शिव शंभूचं कौतुक, हार हार महादेवचा गजर, ती जीभ सुद्धा संभाजी राजापासून बाजूला जायला तयार नव्हती. अखेर शेवटी दिवस उजेडला फाल्गुन वैद्य अमावस्याचा आणि ठरलं गेलं याच धड मस्तका वेगळं आणि मस्तकाच्या वेगळं धड करून टाकायचं. आणि त्या दिवशी शिक्षेचा शेवटचा अंमल सुरू झाला. कोणाच्या समोर न झुकलेला संभाजी राजा अरे शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्मासाठी लढत होता. शेवटच्या श्वासापर्यंत भीमा, इंद्रायणी आणि भामा जिवंत राहण्यासाठी लढत होता. आणि शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे ज्ञानेश्वरी तुकोबांचा गाथा राहण्यासाठी लढत होता. अखेर शेवटी माझ्या संभाजी राजाचं मस्तक धडा वेगळं केलं आणि ते मस्तक फाल्गुन वैद्य अमावस्याच्या आदल्या दिवशी, त्या अमावस्याच्या दिवशी माझ्या संभाजी राजाचं बलिदान झालं. राजापूर नंबर 2 36व्या वर्षातील 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आलेल्या सर्व भाविकांच्या वतीनं माझ्या निधड्या छातीच्या आणि हिंदू धर्माचं पावित्र्य राखणाऱ्या माझ्या शिवपुत्र संभाजी राजाला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा.